नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट आता लढत होणार आहे। नागपूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात 992 उमेदवार उरलेले आहेत। शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। नागपूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात 992 उमेदवार उरलेत। भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट आता लढत नागपूरमध्ये पाहायला मिळणार आहे। शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे। तर नागपूरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात 992 उमेदवार उरलेत। शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। तर आजपासून सर्वपक्षीय आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला वेग येणार आहे। कमी कालावधीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्याची खरेदी केली जात आहे। यासाठी बाजारात विविध प्रकारचे प्रचार साहित्य उपलब्ध झालेत। निवडणूक प्रचारात काळानुसार बदल होत गेले असून त्याचा परिणाम प्रचार साहित्यावरही दिसून येतोय। हातातील कडे, गळ्यात घालायचे शेले, महिलांच्या वेणीत लावण्यासाठी रबर तसेच मंगळसूत्र सुद्धा आता प्रचार साहित्याच्या स्वरूपात बाजारात दाखल झालेले आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। सर्वच उमेदवार जे आहे ते प्रचाराच्या लगबगीला लागणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे प्रचाराचं साहित्य। त्याकरता आपण बाजारात जर पाहायला गेलो तर या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण प्रचाराची सामग्री जी आहे ते या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आणि एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते प्रचार करण्यासाठी या ठिकाणी शेला असेल, हातातील कडा असेल, गळ्यातील मंगळसूत्र असेल, महिलांसाठी साडी असेल, राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांसह जे आहे ते अपक्ष उमेदवारांना जे काही चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगाकडून वाटप केले जाते त्याचे देखील जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते एकंदरीत दुकानामध्ये विक्रीसाठी संपूर्ण साहित्य अवेलेबल जे आहे ते आहेत। आपल्यासोबत स्वतः दुकानदार आहे, पण त्यांच्याशीच बोलूया। भाऊ, काय सांगाल, निवडणूक प्रचाराला जे खऱ्या अर्थाने सुरुवात होते, संपूर्ण सामग्री जी आहे ते आपल्याकडे कशा कशा पद्धती जे आहे ते प्रचाराचे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे? काय आहे की आता प्रचाराचा जो काही वेळ आहे तो अतिशय कमी मिळालेला आहे। परंपरागत आपल्याकडे जे काही साहित्य मिळायचं, झेंडे, टोप्या, दुपट्टे, बिल्ले, बॅनर्स, हे तर होतच होतं। परंतु काय की एवढ्या कमी वेळेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता काहीतरी आधुनिक पद्धत आपल्याला अवलंबावी लागणार आहे, हे लक्षात घेऊन आपण काय केलं। आणि दुसरं एक पुन्हा मी त्याच्यामध्ये एक विषय घेतला होता की बा महिलांचं आरक्षण वाढलं, त्या आरक्षणामुळे महिलांची देखील आपल्याला तेवढी डिमांड पूर्ण करता यायला पाहिजे उमेदवारांना, मतदारांची। त्याच्याकरता म्हणून आपण काय केलं की महिलांना पहिले एक तर हे आहे, महिलांकरता एक मंगळसूत्र आपण हे अशा प्रकारचं तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर मुलींसाठी छान गळ्यातली चेन आहे, कानातले आहेत। त्याच्यानंतर हे एक ब्रासलेट, असं हातात घालायचं ब्रासलेट तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर हे जेंट्स करता आपण ब्रासलेट तयार केलेलं आहे या प्रकारचं। त्याच्यानंतर महिलांना लावायला मागे बो जे असतात, वेणीला लावायला, तो बो तयार केलेला आहे। हातातली अंगठी सुद्धा तयार केलेली आहे। ती सगळं तुम्हाला सिम्बॉलच मिळणार आहे याच्यामध्ये। हो, बऱ्याचशे माझ्याकडे ऑर्डर्स भरपूर तयार आता होऊनच राहिलेले आहे आणि उद्यापासून खरं काय त्या खऱ्या अर्थाने उद्यापासून याला जोम चढणार आहे प्रचाराला आणि छान एक व्यवस्थित असा आमचा धंदा होईल। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।